नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नरक चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ॲडव्होकेट जो काही धर्माधिकारी आहे तर तो ऋषिकेशला ऐश्वर्या समोरून कॉल करतो आणि म्हणतो की मिस्टर ऋषिकेश, मला तुम्हाला भेटायचं आहे. त्यावर आता ऋषिकेश विचारतो की कशाला. तर आता हा धर्माधिकारी म्हणतो की आपण प्रत्यक्षात भेटूयात आणि मगच ठरूयात आणि बोलूयात. तेव्हा आता फोन ठेवल्यानंतर जानकी विचारते की काय झाले, कुणाचा फोन होता. तेव्हा लगेच आता हा म्हणजे ऋषिकेश सांगतो की ॲडव्होकेट धर्माधिकारी. आता धर्माधिकारी म्हटल्यानंतर आता जानकीला धक्का बसतो की आता ऐश्वर्याच्या वकिलाने आपल्याला फोन का केला असेल. तेव्हा जानकी विचारते की त्यांनी तुम्हाला फोन का केला असेल. तर आता ऋषिकेश म्हणतो की त्यांना मला भेटायचं आहे आणि त्यांनी मला भेटायला बोलावले. आणि हे बघ जानकी, मी आणि सौमित्र जाऊन येतो. परंतु आता जानकी म्हणते की नाही, कशाला, मी सुद्धा तुमच्या सोबत येते. काहीतरी जर कारण असेल तर मी सुद्धा तुमच्या सोबत असायला हवे. तर आता ऋषिकेश ऐकतो. ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, चल जाऊयात. म्हणून आता दोघेही तिकडे जायला निघतात. त्यानंतर आता इकडे सुमित्रा देवघरामध्ये आता देवपूजा वगैरे करत असते आणि देवाची पूजा वगैरे करून देवाला हात जोडून प्रार्थना करते की असाच देवा कायम तू आमच्या पाठीशी उभा राहा. त्यानंतर आता इकडे आजीही बाहेर असते. आजीच्या एऱ्या सुरू असतात. नक्की काहीतरी टेन्शन आजीला खात असतं, कारण आजीने जी चूक करून ठेवलेली आहे. कारण आता आजी विचार करते, अजूनपर्यंत ह्या लोकांना हे काही कळालेलं नाही की आता आपण खरे प्रॉपर्टीचे पेपर्स त्या मास्कमॅनला दिलेले आहेत तर, आणि त्या ऐश्वर्याकडे सुद्धा आहेत. परंतु तो माणूस नेमका कोण आहे हे अजूनपर्यंत कळालेले नाही तर. परंतु आता मात्र काय होईल म्हणून ते देवाचा धावा करते आणि आजीला खूप टेन्शन येते. आणि तेवढ्याच समोरून माया येते. माया आजीला म्हणते की आजी काय झाले, कसला विचार करतात. आजी आता खूप घाबरते. आजी म्हणते की अरे बापरे, अगं तू तर मला काय घाबरवलंस. तेव्हा माया विचारते की आजी, पण तुम्ही काय इतके घाबरलात, म्हणजे तुम्ही काहीतरी लपवता असे घाबरलात. मग आजी, अहो तुम्ही काही चूक केली का. तर आजी आता मायाला विचारते की काय, मी चूक केली. त्यावर आता माया म्हणते की नाही हो, जनरली असं असतं की जी काही पाप करणारी माणसं असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टीला घाबरतात, म्हणून मी तुम्हाला असं विचारलं. त्यावर आता आजी लगेच आता मायावर ओरडते की म्हणजे तुला काय म्हणायचं, मी चूक करते. अगं मला असं म्हणण्याची तुझी हिंमत तरी कशी झाली. कालच तू या घरामध्ये आली आणि आज मात्र मला कशी बोलतेस. म्हणून आजीचा पारा खूप चढलेला असतो. आता आजीच्या आवाजाने सारंग आता सुमित्रा बाहेर धावतच येतात. सुमित्रा म्हणते की अगं आई, काय झालं, का ओरडतेस आणि तू हिच्याशी असं का बोलतेस. तर आता आजी ही सुमित्रावर रागवते आणि म्हणते की वाटलंच मला तुला सुद्धा माझी चूक आहे असं वाटतं ना. आणि नाही, माझ्या पोटच्या मुलीला सुद्धा असेच वाटते की माझी चूक आहे आणि ही काल आलेली मुलगी मला वाटेल तसे बोलणारच. तेव्हा आता सारंग आणि सुमित्रा यांना आणखीन टेन्शन येते. सुमित्रा विचारते की आई, अगं काय झालं हे पटकन सांगशील का. त्यावर आता आजी सांगते की ही मला वाटेल ते बोलते. तर माया म्हणते की मी असं काही वाईट नाही बोलले. आणि तेवढ्यात लताबाई सुद्धा तेथे येते. लताबाई विचारते की काय झाले. तर आता आजी म्हणते की हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही आश्रित आहात म्हणून, आणि ही मुलगी काल आली आणि ती मला शहाणपणा शिकवते. तेव्हा सारंग म्हणतो की आजी, अगं तुझं काय चाललं. अगं तू सुद्धा नानांना म्हणतच असते की मी सुद्धा या घरामध्ये आश्रित आहे. बरोबर तो आता आजीचं सोंग आणतो. मग तू त्यांना का असं म्हणतेस, का त्यांची काय चूक आहे. तर माया म्हणते. त्यावर आता माया म्हणते की हे बघा, मी माझ्या आजीची सुद्धा अगदी असे फ्रँकली बोलायचे आणि मला असं वाटलं की मी आता आजीशीच बोलते. मी आता तुम्हालाच आजी समजले आणि तुमच्याशी असं बोलले. सॉरी, खरंच मला माहिती नव्हतं. त्यावर आता आजी म्हणते की वा वा, आता सूर बदलला का. तेव्हा सुमित्रा म्हणते की आई पुरे, आता दिवाळी येते त्यामुळे घरामध्ये वाद नकोय. आणि सारंगला म्हणते की सारंग चल, अरे तयारीला लागायला हवे. आणि आता कोर्ट केस सुद्धा पुढे गेलेली आहे, त्यामुळे आता आपण दिवाळी साजरी करूयात. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो. त्यावर आता लताबाई लगेच सुमित्राला म्हणते की सुमित्रा ताई, अहो मी काय म्हणते. तर सुमित्रा म्हणते की नाही, हे बघा लताबाई, ऋषिकेशने काय सांगितलं, जोपर्यंत दिवाळी होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही जायचं नाही. आणि माया, तू सुद्धा कुठेही जायचं नाही. तेव्हा आता माया म्हणते की ऐका ना. तर सारंग लगेच म्हणतो की आई, तू अगदी माझ्या मनातील बोललीस. तेव्हा सर्वजण सारंगकडे पाहत असतात. तेव्हा सारंग पुन्हा इकडे तिकडे पाहतो आणि म्हणतो की तसं नाही, कारण दिवाळीचा सण येतोय, जेवढी जास्त माणसं ही घरात असतात तर तेवढी जास्त मजा येते. म्हणून म्हटलं. तर आजी लगेच आता रागाने सारंगकडे बघत विचारते की माणसं. तेव्हा सारंग म्हणतो की हो माणसं. तर आजी पुढे म्हणते की बाई माणसं,
तेव्हा सारंग आजीकडे अगदी डोळे मोठे करून बघतो आणि आजीला म्हणतो की आजी. त्यावर आता सुमित्रा मायाला म्हणते की हे बघ, तू आईचं बोलणं मनावर घेऊ नकोस, तू इथेच राहू शकते, काही टेन्शन घेऊ नकोस. त्यावर आता माया म्हणते हे बघा काकूंचं ठीक आहे, परंतु मला जायला हवे. एकतर कोर्टामध्ये केस सुद्धा झालेली आहे, त्यामुळे आता मी निघते. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अगं पण. तर माया म्हणते की नाही, अहो माझे आई बाबा सुद्धा माझी वाट पाहत आहे. एकतर दिवाळीचा सण आहे आणि मी गेले तर त्यांना बरं वाटेल. त्यावर आता सुमित्रा म्हणते की हो हो ते तर आहे, परंतु जानकीला तर येऊन दे आणि ती आल्यानंतर आपण ठरवूयात की काय आहे ते. तेव्हा सारंग तर लगेच हो असं म्हणतो. सारंग आता मायाच्या प्रेमात पडलेला असतो आणि तो मायेकडे पाहत असतो. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश, जानकी, सौमित्र हे ॲडव्होकेट आता धर्माधिकारी यांच्याशी बोलायला येतात. तर तेथे ऋषिकेश आता सयाजी आणि ऐश्वर्याला पाहतो. तर आता त्या दोघांना बघून आता ॲडव्होकेट धर्माधिकारीला तो म्हणतो, तुम्ही तर मला फोन केला होता आणि तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. त्यावर आता ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की एकट्या भेटून काय उपयोग, कारण मी यांचा वकील आहे, म्हणजे ऐश्वर्या रणदिवे आणि सयाजी पाटील यांचा, मग त्यांचाही ते उपस्थित असणं हे आवश्यक होतं. त्यावर आता जानकी म्हणते की आडेवेडे न घेता मुद्द्याचं बोला. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो, मला सुद्धा काहीतरी भापड पसारा करण्याची इच्छा तर नाही आणि तितका वेळ सुद्धा माझ्याकडे नाही. त्यावर आता सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की ऐशू बेटा, अगं ॲडव्होकेट धर्माधिकारी त्यांच्याशी बोलतात ना, मग त्यामुळे त्यांना बोलून दे. त्यावर आता लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला येथे का बोलावलं, कारण कोर्टाच्या बाहेर सेटलमेंट करण्यासाठी. सौमित्र लगेच विचारतो की कसली आणि कोणती सेटलमेंट. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की ऐका, तर तशी ही केस तुमच्या विरोधात जाणारच आहे. निकाल तर आमच्या बाजूने लागणार होता, परंतु कसं आहे की नशीब तुमचं अगदी चांगलं ठरलं, म्हणजे तुमची हार आहे ना, तर ती एक दिवसावर आणखीन लांबणीवर गेली आणि तसंही तुम्हाला या केसवर तारखाहून तारखा दिल्या जातील. आणि जर हे सर्व तुम्हाला थांबायचे असेल तर माझ्याकडे एक डील आहे. तर आणखी विचारते की कसली. तर ऐश्वर्या म्हणते की हो, कारण आता जी काही माझी डील आहे तर त्या डीलमध्ये असे आहे की तुम्ही मला काही पैसे द्या, की तुमच्या विरोधातील ही जी केस आहे तर ती मागे घेईल. तेव्हा मात्र आता ऋषिकेश विचारतो की किती पैसे द्यायचे. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की 20 कोटी. तेव्हा आता जानकी म्हणते की काय 20 कोटी? अगं 20 कोटीवर किती शून्य लागतात हे तरी तुला माहिती आहे का? अगं मुळात ऐश्वर्या, तू हा विचार कसा केला की मुळात आम्ही हे सगळ्या तुझ्या जे काही निर्णय आहे त्याला होकार देऊ म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की विचार तर तुला करावाच लागेल, आणि जर तुला तुझं हे कुटुंब एकत्र हवं असेल तर तुला मला पैसे द्यावेच लागतील आणि विषय संपून टाकूयात. त्यावर आता जानकी म्हणते की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही कायमच आता या घरामध्ये एकत्र राहूयात. आणि एक गोष्ट लक्षात घे, कारण मागच्या वेळेस ऋषिकेश आणि मी याच कारणासाठी घर सोडून गेलो होतो. त्यावेळेस आम्ही वनवास भोगला तरी सुद्धा तेव्हा मी माझं घर तुटून दिलेले नाही, आणि यावेळेस सुद्धा मी माझं घर तुटून देणार नाही. आणि राहिला प्रश्न तो गैरसमज दूर करण्याचा, त्यामुळे मात्र तू हा गैरसमज दूर करून टाक की आम्ही तुला आमचं घर देऊ म्हणून, आणि इतके सगळे पैसे तुला देऊयात. ऐश्वर्या लगेच हसते. ऐश्वर्या म्हणते की तुमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यावर आता हसून सौमित्र म्हणतो की हे सुद्धा तूच ठरवलंस. अगं कोर्टाच्या अगोदर निकाल देऊन तू तयार झालीस. खरंच ऐश्वर्या कमाल आहे तुझी. अगं फक्त कोर्टाकडून पुढच्या हिअरिंगची तारीख तर मिळून दे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कोर्टाने कितीही तारीख दिली तरी सुद्धा तुमच्या अंताची जी तारीख आहे तर ती मी ठरवणार. त्यावर तर ऋषिकेशला खूप हसायला येतं. ऋषिकेश हसून म्हणतो की छान छान बरं का ऐश्वर्या, तू असे छान असे स्वप्न रंगवत राहा, आणि त्यातून जर तुला वेळ मिळाला तर आमचा अंत कधी करायचा आणि कधी करायचा नाही हे मात्र तू ठरवायला वेळ लावू नकोस. पण एक गोष्ट मात्र आम्ही तुला आज ठामपणे सांगतो, कारण ही जी काही केस आहे तर ती आम्ही शेवटपर्यंत लढत राहणार आहोत. तर जानकी म्हणते की हो, लढत तर राहणार, परंतु ही केस आम्ही जिंकणार सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या आणि सयाजी तर खूप हसतात. तर जानकी म्हणते की चल, मीच तुला आज एक सल्ला देते, तू कोर्टामध्ये ये आणि तुझ्या चुकींची कबुली दे आणि तू गुन्हा कबूल कर. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, शिक्षा तर तुला होणारच आहे. जर तू तुझा गुन्हा कबूल केला तर शिक्षा मात्र थोडीशी कमी होईल, त्यामुळे बघ मात्र तुला काय करायचं ते. त्यावर आता हसून ऐश्वर्या लगेच म्हणते की अगं जानकी, तुझी आई अगदी स्वतः कोर्टात माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला उभी होती, तरी सुद्धा तू मला शिक्षा देऊ शकली नाहीस, आणि आता मात्र कशाच्या जीवावर तू अगदी आज धरून बसलेली आहेस ग. तर आता जानकी म्हणते की सत्याच्या जीवावर. तेव्हा ऐश्वर्या हसते आणि म्हणते की बापरे. जानकी म्हणते की हे बघ, आमची बाजू सत्याची आहे आणि सत्याची बाजू नेहमी विजयी होत असते. सत्याचा नेहमी विजय होतो, एक गोष्ट लक्षात ठेवायची.
त्यावर आता लगेच ऐश्वर्या हसते आणि म्हणते की हे बघ, हे सगळं बोलण्यासाठी आणि फिलॉसॉफीमध्ये अगदी जे काही आहे तर ते करण्यासाठी खूप असं सोपं असतं बोलण्यासाठी, परंतु तसं काही होत नसतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायचं जानकी, अगं फक्त आणि फक्त पैसा बोलत असतो. आणि जर तुझ्याकडे पैसा नसेल, माझ्याकडे पूर्ण पैसा आहे, मी सगळे काही अगदी पैसे फेकून ज्या काही गोष्टी माझ्याकडे नाही त्या सर्व गोष्टी मी माझ्याकडे मॅनेज करून घेऊ शकते, म्हणजे ही केस सुद्धा मी तुला अगदी हरवण्यास मदत करू शकते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असो, हे डील जे काही आहे तर ते तुझ्या फायद्याचं होतं, परंतु इतकं फायद्याचं असणारं डील तू नाकारलं, हे तुझं दुर्भाग्य. त्यावर आता सयाजी म्हणतो की हे बघा ऋषिकेश राव आणि जानकी, आयशू जे काही बोलते ना ते तुमच्या फायद्याचंच आहे, त्यामुळे पुन्हा एकदा विचार करा. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा सयाजी काका, मी विचारच इतका जास्त करतो, त्यामुळे मला पुन्हा पुन्हा विचार करण्याची गरज येतच नाही. परंतु मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, कारण बाप म्हणून तुमच्या मुलीला तुम्ही योग्य काय आणि अयोग्य काय हे कधीच सांगितले नाही. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अरे दादा, अरे आडतच नाही तर पोरात कुठून येणार. तेव्हा तर ऋषिकेशला खूप हसायला येतं, परंतु सयाजी मात्र खूप रागावतो आणि सौमित्रावर अगदी धमकावत त्याच्यावर ओरडतो आणि माझ्याशी बोलताना अगदी मापात राहायचं असे आता सौमित्राला धमकी देतो. त्यावर आता जानकी हे ऐकून म्हणते की वा सयाजी काका, जरा शांत व्हा. अहो तुम्ही कशाला चिडतात, तुम्हाला कोण काही बोलले का? आणि मुळात म्हणजे तुम्हाला चितवण्यासाठी येथे कोणी काही बोलतच नाही. बघा अहो तुमच्या एका साईडला बघा की तुमच्या बाजूला जी तुमची मुलगी बसलेली आहे, धडधडीत किती खोटं बोलते ते. तुम्ही तर तिचे वडील आहात ना, आणि वडील मात्र आपल्या मुलांना चांगले संस्कार देत असतात, त्यांना योग्य ती दिशा दाखवतात, मुलांना मार्गदर्शन दाखवतात. परंतु तुम्ही मात्र काय केलं, ऐश्वर्यांचे जे काही वाईट विचार आहे तर ते विचारांनाच अगदी खतपाणी घालून तिला मात्र वाईट दिशेच्या वळणाने मात्र संस्कार देण्यात आले. त्यामुळे ती जो काही विचार करते तो विचार वाईटच असतो. आणि नाही, त्यांना आता काही कळणार नाही, कारण जेव्हा त्यांची मुलगी जेलमध्ये जाईल ना तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. ऐश्वर्या लगेच रागाने उठते आणि जानकीला म्हणते की हे बघ, जेलमध्ये मी नाही तर तू जाणार आहे आणि तुला जेलमध्ये पाठवण्याची व्यवस्थित सोय मात्र मी करेल. तर जानकी घाबरत नाही. जानकी म्हणते की बरं ठीक आहे, तुला जे काही करायचे असेल ते करू शकते. आणि हे बघा धर्माधिकारी साहेब, काय आहे की येथे आम्ही सेटलमेंट करण्यासाठी तुम्ही आम्हाला बोलावलं होतं. एक वकील म्हणून तुमचं काय काम आहे, न्यायासाठी सेटलमेंट करणं की योग्य न्याय मिळवून देणे. तेव्हा मात्र आता रागाने हा ॲडव्होकेट धर्माधिकारी जानकीकडे पाहतो. तेव्हा सौमित्र ॲडव्होकेट धर्माधिकारी यांना म्हणतो की निदान या काळ्या कोटाचा तरी मान ठेवा, आम्ही सेटलमेंट नाही करणार असे बोलून ते जायला निघतात. तर जानकी ऐश्वर्याला म्हणते की एक गोष्ट, जे काही मी तुला आत्ता सांगितले ती गोष्ट लक्षात ठेवायची. अगं तू मात्र आम्हाला येथे सेटलमेंटसाठी बोलावलं आणि जर मी तुला ते सांगितलं तर ते तू लक्षात नाही ना ठेवलंस तर तुला मात्र कायमचे ते जेलमध्ये सेटलमेंट करतील. बोलून जानकी, सौमित्र आणि ऋषिकेश तेथून निघून जातात. तर सयाजी आणि ऐश्वर्या यांचे चेहरे अगदी रागाने लाल होतात, अगदी बघण्यासारखे चेहरे त्यांचे झालेले असतात. त्यानंतर आता इकडे नानांना खूप टेन्शन येते. नाना आता सौमित्र, ऋषिकेश आणि जानकी कुठे गेले असे सुमित्राला विचारत असतात. त्यावर आता सुमित्रा म्हणते की अहो काहीतरी महत्वाचे काम आहे, ते सांगून गेले, ते घाईघाईनेच गेलेले आहे आणि पण ते येतच असतील, तुम्ही इतकी काळजी करू नका बरं. आई, त्या माया पण कुठे दिसत नाही. वेळी सारंग सुद्धा तेथे आलेला असतो. सारंग सुद्धा आता आईला म्हणजे सुमित्राला विचारतो की त्याला माया कुठे दिसत नाही, आता त्या सुद्धा कुठे बाहेर गेलेल्या आहेत का. त्यावर आता सुमित्रा विचारते की अरे मला नाही माहिती, त्या काही सांगून नाही गेल्या. तर आता सारंग लता मावशींना विचारतो की लता मावशी, अहो त्या माया कुठे बाहेर गेल्यात का, म्हणजे मला असे वाटतं की त्या तुम्हाला नक्की सांगून गेल्या असतील, म्हणून मी तुम्हाला विचारतो. त्यावर आता लताबाई सांगते की अरे सारंग, मला ती काही बोलली नाही, परंतु तिचं काहीतरी काम असेल म्हणूनच ती बाहेर गेली असेल. त्यावर आता सुमित्रा ही सारंगकडे बघून विचारते की काय रे सारंग, अरे काय झालं, तू तिच्याबद्दल इतकी का विचारपूस करतोस, तुझं काही तिच्याकडे काम होतं का. तेव्हा आता सारंग नाही करत असतो. माझं तिच्याकडे काही काम नव्हते, मी सहज विचारलं की त्या कुठे गेल्या असतील म्हणून. आणि तेवढ्यात जानकी, ऋषिकेश आणि सौमित्र ही घरी येतात. तर सारंग म्हणतो की आले हे सगळेजण. नाना आता ऋषिकेशला लगेच विचारतात की ऋषिकेश, अरे तुम्ही कुठे गेला होता. तेवढ्यात अवंतिका सुद्धा आता रूमच्या बाहेर येते. तर ऋषिकेश सांगतो की ऐश्वर्याकडे गेलो होतो, तिने सेटलमेंट करण्यासाठी बोलावलं होतं. ते ऐकून नाना लगेच धक्क्याने विचारतात की काय बोलतोस ऋषिकेश, सेटलमेंट करण्यासाठी, आणि कसली सेटलमेंट. तेव्हा जानकी म्हणते की केसबद्दल करण्यासाठी ऐश्वर्याने 20 लाख रुपये, कोटी रुपये मागितले. ते ऐकून आता सर्वांना एक आता धक्काच बसतो. आता लताबाई, सुमित्रा हे सगळेजणी तोंडाला हात लावतात. 20 कोटी म्हटल्यानंतर आता सर्वांचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात. त्यावर आता नाना विचारतात की काय बोलतेस जानकी, 20 कोटी,
जानकी म्हणते की हो. तर नाना म्हणतात की अगं तिची लायकी तरी आहे का. नानांना खूप टेन्शन येते. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघा नाना प्लीज तुम्ही शांत व्हा. तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका आणि टेन्शन सुद्धा वाढू नका आणि इतका मनस्ताप करून घेऊन काही उपयोग नाही होईल. त्रास तर आपल्यालाच होईल. त्यावर आता नाना म्हणतात अरे ऋषिकेश तसं नाही, परंतु ती ऐश्वर्या किती चुकीचं वागते आणि तिच्या चुकीच्या वागण्याचा अगदी लाज तिला असायला हवी होती. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो नाना तुमचं बरोबर आहे, पण तरी तेच तिने ठरवले असेल तर त्याला आपण काय करणार. तिचा स्वभाव आपण नाही बदलू शकत. त्या सयाजीरावांनी तर आपल्याला पहिल्यापासून त्रास दिला आणि आता मात्र त्यांची मुलगी आपल्याला त्रास देते. तेव्हा सुमित्रा म्हणते की तुमचं तिच्याशी काही बोलणं झाले का, सेटलमेंट झाली का. त्यावर आता लगेच सुमित्रा म्हणतो की नाही आई. तर सुमित्रा विचारते की अरे पण का, आपल्या विरुद्ध पुरावे आहे त्यांच्याकडे. मग मला तर असं वाटतं की आपण काहीतरी थोडेफार पैसे तिला देऊन टाकावेत आणि या त्रासातून आपण सगळेजण मुक्त होऊयात. त्यावर आता सौमित्र म्हणतो की आई नाही, कारण तिच्याकडे जे काही पुरावे आहेत त्या पुराव्याने आपलं काही होणार नाही आणि तसंही तिच्या विरोधात पुरावे आपल्याकडे सुद्धा आहेत. आणि त्यानंतर आता त्या दिवशी जानकी बहिणी कोर्टामध्ये जे काही बोललीत त्यामुळे मात्र कोर्टाने पोलिसांना हा केसचा डिटेल तपास करण्यासाठी सांगितलेला आहे. तर आणि आई कोर्टाने आपल्याला मुदत दिलेली आहे. तर ह्या मुदतीच्या कालावधीत आपण मात्र आणखीन कोर्टाला देण्यासाठी पुरावे शोधूयात त्या ऐश्वर्याच्या विरोधात. त्या मास्कमॅनचा आपण शोध घेऊयात आणि जे काही ऐश्वर्याचं हे पितळ आहे तर ते उघडं पाडूयात. त्यावर तर सुमित्रा विचारते की खरंच असं होईल का. तर जानकी म्हणते की हो आई तसेच होईल. त्या ऐश्वर्याला कुठल्याही परिस्थितीत मी मात्र जिंकून देणार नाही. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आणि सयाजी घरी येतात. ऐश्वर्याला तर खूप टेन्शन येते. ऐश्वर्या एरेझारे मारत अगदी दात खात सयाजीला म्हणत असते की ती जानकी स्वतःला काय समजते. तिला असं वाटतं की ती जिंकली आणि स्वतःच्या हात दगडाखाली असताना सुद्धा तर तिने मला 20 करोड रुपये देण्यासाठी नाकारले. एवढा माज तिला आणि एवढा माज मी तिचा अगदी उतरवला राहणार नाही, कारण मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नसेल. म्हणून ऐश्वर्या खूप आता चिडचिड करत असते. तर सयाजी शांतपणे म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, तू जे काही ठरवलं आहे ते सर्व काही तू करत असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कारण यावेळेस मात्र आपल्याला जे काही आहे ते सर्व काही काळजीपूर्वक हाताळावं लागेल. त्यासाठी तू अगोदर शांत हो. त्यावर आता कावेरी हे सर्व ऐकते आणि पुढे येते आणि म्हणते की हे बघा तुम्ही आत्ता तिला शांत करू नका. चांगलं तुम्ही अगदी बापाच्या अधिकाराने मात्र तिच्या कानसाळामध्ये मारून तिचा डोक्यामध्ये प्रकाश पाडा. काही चांगल्या गोष्टी असतील ते त्याला अगदी समजावा आणि तिच्या डोक्यामध्ये अगदी ज्या वाईट साईड गोष्टी आहेत तर त्या बाहेर काढून चांगल्या गोष्टीचं ज्ञान तुम्ही तिला द्या. आणि हे बघ अगं ऐश्वर्या कसं असतं की राग हा माणसाचा शत्रू असतो. अगं रागाच्या भरामध्ये आपण जर शेजाऱ्याचं घर जाळायला निघालो तर त्याच आगीमध्ये आपले सुद्धा हात हे होरपळतात. ही गोष्ट लक्षात ठेव. आणि सयाजीला म्हणते की समजावा हिला. त्यावर आता सयाजी कावेरीवरच ओरडतो आणि म्हणतो की झाले का, झाले तुझे बोलून. आणि हे बघा ह्या आगीत मात्र विझवायला जाऊ नका आणि जर तुम्ही तिकडे गेलात तर मात्र त्याच आगीमध्ये मी तुम्हाला ढकलून देईल, हे लक्षात ठेवा. त्यावर आता ऐश्वर्या लगेच म्हणते की डॅडा ही अशी नाही ऐकणार. आणि कावेरीला म्हणते की तू प्रत्येक वेळेस मला ज्ञान पाजळत असते, परंतु आता मात्र मी तुला तसे नाही सोडणार. यावेळेस मात्र मी तुझी व्यवस्था चांगल्याच ठिकाणी केलेली आहे. तर त्यानंतर आता इकडे नाना जानकीचं आणि ह्या ऋषिकेशचं खूप कौतुक करत असतात. आता सुमित्रा म्हणते की खरंच या परिस्थितीत फक्त आणि फक्त तोंड देणारी आहे तर ती जानकीमुळेच हे सर्व काही शक्य झाले. नाना सुद्धा म्हणतात की हो जानकीमुळेच आज मात्र सर्व काही त्या ऐश्वर्याला खरं रूप आपल्यासमोर आले सुद्धा आणि तिला त्याची शिक्षा सुद्धा मिळाली. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो आई, जानकीने सर्व काही करून दाखवले. स्वतःच्या आईवर अगदी संकट आले तर कोणी असं शांत नाही बसू शकत आणि कोणीही ते सहन करू शकत नाही, परंतु जानकीने मात्र ते सर्व काही सहन केले. मात्र अन्यायाविरुद्ध लढली आणि पुन्हा एकदा ती आपल्या आईला घरी घेऊन आली म्हणून. त्यावर आता ऋषिकेशचं हे बोलणं ऐकून जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघा प्रत्येकाचा आपल्या आईबाबत जीव असतो आणि मी पार्वती आईंची तुमच्यासाठी असणारी तळमळ पाहिलेली आहे आणि सुमित्रा आईंची सुद्धा रोज तुम्ही किती काळजी घेतात ही सुद्धा मी रोज पाहते. आणि आज इतक्या वर्षांनी मला माझी आई भेटली, मग इतक्या वर्षातून भेटणाऱ्या आईसाठी मी इतकं तर करू शकते. आणि फक्त या माझ्या आईसाठी नाही तर माझ्या या कुटुंबासाठी, या घरातील माणसासाठी आणि या घरासाठी मी सर्व काही केलेले आहे. तर त्यावर आता नाना जानकी समोर येतात. जानकीचं कौतुक करत म्हणतात की तुझी धडपड आम्ही पोरी पाहिलेली आहे. तर जानकी तुझी जबाबदारी अगदी छानपणे तू पार पाडते. सौमित्र तुझी जबाबदारी आता वाढलेली आहे.
त्यामुळे तू जे काही करशील ते अगदी जबाबदारीने पार पाड. कोर्टामध्ये सर्व काही तू सिद्ध कर आणि तिला तिच्या पापाची शिक्षा दे. तर सौमित्र म्हणतो की हो नाना, तिच्या पापांचा घडा आता भरलेला आहे. तिच्या विरुद्ध सगळे काही गुन्हे मी सिद्ध करून तिला जेलची हवा खाण्यासाठी पाठवेल म्हणजे पाठवेलच. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या कावेरीला घराच्या बाहेर काढते आणि म्हणते की तुझी मुलगी घरात असताना तू तुझ्या मुलीच्या समोर त्या जानकीचे गोडवे कशाला गातेस? त्या जानकीचा तुला इतका पुळका आहे ना, मग तू या घरामध्ये राहू नकोस, तिकडे राहण्यासाठी जा तू. आणि स्वतःच्या आईला सुद्धा आज ऐश्वर्या घराच्या बाहेर काढायला मागे पुढे पाहत नाही. आता कावेरीचे डोळे भरून येतात. कावेरी रडतच म्हणते की ऐश्वर्या, अगं स्वतःच्या आईला सुद्धा तू घराच्या बाहेर काढायला मागे पुढे पाहत नाही तर? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, आणि या घरामध्ये राहून तुला जर त्या घरातील लोकांचं गुणगान गायचं असेल तर मात्र येथे माझ्या घरामध्ये राहायचं नाही. हे बघ, ही बॅग घे आणि बॅग येथून उचलून चालती हो, नाहीतर ही बॅग घेऊन मी तुला घराच्या बाहेर काढून ती बॅग फेकून देईल. तेव्हा आता कावेरी सयाजीला म्हणते की हे बघा, तुम्ही तरी तिला काहीतरी म्हणा, ती काय करतेस ते तुम्हाला शोभतेस का? तर सयाजी सुद्धा आता ऐश्वर्याकडूनच बोलतो, जे काही आता ऐश्वर्या करते तर ते मी अगोदरच करायला हवे होते, अगोदरच तुला या घराच्या बाहेर काढायला हवे होते. तर कावेरीचे डोळे भरून येतात. कावेरी म्हणते की अहो, तुम्ही हे सर्व काय बोलतात? तेव्हा सयाजी आता ह्या कावेरीला धमकावत म्हणतो की गप्प राहायचं, एकदम गप्प. त्या जानकीला मात्र भेटून आल्यापासून तुमची जीभ खरंच खूप चुरूचुरू व्हायला लागलेली आहे, त्यामुळे एकदम असं शांत बसायचं. आणि जर तुम्ही थोबड उचकटलं तर अगदी जीभ तोडून मी तुमच्या हातामध्ये देईल. कळले ना तुम्हाला आता हे सर्व? आणि ही शेवटची ताकीद आहे असं समजा आणि चला येथून चालती व्हा. त्यावेळेस आता कावेरी लगेच रडतच आतमध्ये निघून जाते. तेव्हा सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ ऐशू बेटा, तू मात्र घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अगं तू काही काळजी करू नको, ही केस आपणच जिंकणार आहोत. सेटलमेंट नाही झाली म्हणून काय झाले? त्यांना कुठे माहिती आहे की खरे पेपर्स आहे तर ते त्या माणसाकडे आहेत म्हणून. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, परंतु जेव्हा त्यांना हे सर्व कळेल तेव्हा त्यांच्या हातातून वेळ आणि मी त्यांना दिलेली जी काही संधी आहे तर ती सुद्धा निघून गेलेली असेल. मला तर त्या माणसाकडून पैसे मिळतीलच, परंतु आता मात्र तो दिवस माझ्या समोर येईल की जेव्हा सगळे रणदिवे हे जे काही आहे तर ते रस्त्यावर येतील आणि त्या घरातील प्रत्येक माणसाला मला भिकेला लावायचे आहे. तर त्यानंतर आता लताबाई रूम मध्ये एकटीच बसलेली असते तर तेथे जानकी आणि ऋषिकेश येतात. जानकी विचारते की काय ग आई, काय झाले? तू अशीच एकटी रूम मध्ये का बसलेली आहेस? काय झालं? तू बाहेर का आली नाहीस? तेव्हा आता लताबाई म्हणते की अगं जानकी, काय सांगू, कारण वेळच अशी आहे की मी बाहेर येऊ, आतमध्ये येऊ, मला वेळच जात नाही. तर जानकी म्हणते की काय बोलतेस आई, या घरात तुला वेळ जात नाही? अगं आई, इतकं मोठं घर आहे, अगं बाहेर किती छान गार्डन आहे, त्यामुळे उठायचं, अगदी फेरफटका मारून यायचा. आणि घरामध्ये काही माणसं कमी आहेत का तुझ्याशी गप्पा करण्यासाठी? तू त्यांच्याशी गप्पा करत बसत जा. तेव्हा आता लताबाई म्हणते की हो, ते सगळं ठीक आहे. आणि का कुणास ठाऊक मला असं एकटं वाटतं, कारण त्या माणसाने जेव्हापासून मला तिथे डांबून ठेवले होते तेव्हापासून मला असं वाटतं की ते घड्याळाचे काटे आहेत ना, आणि मी मात्र एका ठिकाणी अडकून पडलेला आहोत. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं आई, काय बोलतेस? त्यावर आता ऋषिकेश लताबाईला म्हणतो, तुम्हाला आता येथे सुद्धा त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे अडकल्यासारखं वाटतं का? त्यावर आता लगेच ऋषिकेश असं म्हटल्यानंतर लताबाई नाही असं म्हणते, तसं काही नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की तसं काही नाही, मग तू माझ्या सासूबाईंना का सांगितलं की तुला इथून जायचं आहे म्हणून? त्यावर आता लताबाई म्हणते की अगं जानकी, माझं मन नाही रमत, येथे राहायला फार असं विचित्र वाटतं. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश लताबाईला समजवतात आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ऐश्वर्या मास्कमॅनला फोन करते आणि पुढे काय करायचं असं विचारते. तेव्हा मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ, मी तुला जे काही सांगतो तेच करायचं आणि मी मात्र तुला एक सरप्राईज दिलेला आहे. तर ऐश्वर्या विचारते की काय दिलं? तेव्हा मास्कमॅन म्हणतो की मी जो काही आता हा बॉम्ब पोरलेला होता त्याचा एक खूप मोठा धमाका होणार आहे. तर आणि त्या धमाक्यानुसार आता जे काही आता हे प्रॉपर्टी आहे रणदिव्यांची तर ती मास्कमॅनच्या नावावर होते आणि जे काही अधिकारी आहे तर ते घर अगदी खाली करण्यासाठी रणदिवे कुटुंबाला बाहेर काढतात आणि स्पष्ट शब्दात सांगतात की ही प्रॉपर्टी आमच्याकडे गहाण आहे. तेव्हा मात्र आता घरातील जेव्हा सर्वजण बाहेर येतात तेव्हा आता सगळ्यांना घराच्या बाहेर काढण्यात येत असतात आणि ही प्रॉपर्टी गहाण आहे असं म्हटल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.